ब्रह्माकुमारीतर्फे 10 करोड नशामुक्त भारत अभियान हा संपूर्ण भारतामध्ये चालवला जात आहे। तेच आपल्या लातूरमध्ये आज आम्ही ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलमध्ये हा प्रोग्राम राबवला आहे। लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत हा प्रोग्राम आम्ही घेतला आहे। आणि नशामुक्त भारत जर बनवायचा असेल तर ही शपथ ही फार महत्त्वाची आहे। आणि आज ही शपथ आम्ही सर्व मुलांना दिलेली आहे शाळेमध्ये। आणि यापासून ते नशामुक्त होऊन भारताला सशक्त विकसित भारत म्हणून ते ओळखले जाणार आहेत। ते भविष्यामध्ये ते स्वतःही नशामुक्त राहणार आहेत आणि इतरांना त्यांच्या आसपास जे आहेत त्यांनाही ते नशामुक्त करणार आहेत। शाळेविषयी काय सांगा? ही शाळा जी मी आजपर्यंत बऱ्याच शाळांना भेट दिलेली आहे। असं प्रोग्राममध्ये जाण्याचा खूप प्रसंग आलेला आहे, पण माझ्या माहितीमध्ये अशी शाळा मी पहिल्यांदाच पाहिलेली आहे जिथं की रमेश बिराजदार सर आहेत। ते स्वतः एक आध्यात्मिक व्यक्ती आहेत आणि स्वतः डिसिप्लिन आहेत, मेडिटेशन स्वतःही करतात आणि सर्व विद्यार्थ्यांना करवतात। हे एक मला एक नवीन वेगळेपण जाणवलं। आणि त्यानंतर ह्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक गोष्ट ही कल्पकतेने बनवलेली आहे, निर्माणतेने बनवलेलं आहे। आणि हे जे ज्यावेळेस आपण मेडिटेशन करतो त्यावेळेस आपल्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना हे आपल्यामध्ये येत असतात, जसं रमेश बिराजदार सरांनी केलेलं आहे। आणि इथं डिसिप्लिन एवढं हे आहे की असं कुठल्या शाळेमध्ये मी पाहिलं नाही की मुलंच मुलांना शिकवतात। ही किती मोठी गोष्ट आहे। जसं आपण थोडंसं एखादं भाषण करायचं असेल तर आपण किती घाबरतो, आपण पाहतो आपण, पण इथं मुलंच मुलांना एवढं शिकवतात की त्यांना लहानपणापासून डिसिप्लिन, स्ट्रेस फ्री मेडिटेशनद्वारे एवढं ते पुढं जातात। आणि सगळ्या क्षेत्रामध्ये खेळ असेल म्हणा, ज्ञान असेल म्हणा, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी ऑलराऊंडर विद्यार्थ्यांना बनवलेलं आहे। असं नाही की स्पर्धा परीक्षामध्ये जायला पाहिजे किंवा प्रोफेशनमध्ये जायला पाहिजे। एखादा उद्योजक जरी झाला तर त्यामध्ये कसं परफेक्ट असायला पाहिजे। प्रत्येकाला त्यांनी इथं जसं एक बिल्डिंग असते, पाया जसा मजबूत केला जातो त्याच पद्धतीनं मजबूत बनवण्याचं काम जे आहे रमेश बिराजदार सर करतायत। तर मला असं वाटतं की अशी शाळा आपल्या लातूरमध्येच नाही पूर्ण देशामध्ये असायला हवी। आणि एवढं निस्वार्थपणे ते काम करतायत। इथले टीचर्स आहेत, स्टुडंट्स आहेत। इतकं म्हणजे कालच मी एक व्हिडिओ पाहिला तर शाळेमध्ये प्रवेश करताना जसं एक जोक करत येतोय, आनंदात येतोय, हसत येतोय, पण त्याने एक प्रोटोकॉल हे केलं की आपल्या संस्कृतीचं पण जतन केलेलं आहे। तर त्यांनी प्रत्येक विद्यार्थी हा शाळेच्या पाया पडूनच आतमध्ये मला हे खूप आवडलं। आणि हे जे मूल्य आहे की आजकालच्या पिढीमध्ये आपण बघतोय की मूल्यांचं ऱ्हास होत चालला आहे, पण एक जे मूल्य आहे भारतीय संस्कृतीचा जे वारसा आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, सायन्स आहे, ते जतन करण्याचा प्रयत्न करतात। या शाळेतनं जोही विद्यार्थी बाहेर पडेल तो त्यांना म्हणजे विचारलं जाईल, अरे बाबा तू कुठल्या शाळेत होतास, म्हणजे तुला डिसिप्लिन पण आहे, तुला नॉलेज पण आहे, या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत। त्यामुळं मला असं वाटतं की संपूर्ण भारतामध्ये हे शाळेला फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं। तर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालया द्वारे एक नॅशनल लेवलवर एक 10 करोड नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान चालू आहे आणि त्या अभियानाच्या निमित्ताने आम्ही इथं आलो। आणि अभियान राबवत असताना आम्ही शाळा पाहिली आणि आम्हाला सर्वात महत्त्वाचं आम्हाला ही जी शाळा निर्माण केली तो व्यक्ती कोण आहे हे पाहणं आम्हाला खूप आवश्यक आहे असं वाटलं। आणि मग आम्ही त्यांची भेट घेतली। रमेश सर जे की इथले फाउंडर आणि चेअरमन आहेत। आणि आमच्या असं लक्षात आलं की या शाळेची एक वीट ही त्यांच्या शुभ संकल्पातून निर्माण झालेली आहे, किंवा एक रूम जे आहे किंवा इथलं प्रत्येक एक मी तर असं म्हणेन की इथलं झाडाचं पानसुद्धा जे हलतं आहे ना त्यांच्या संकल्पातूनच हलत आहे। मग हे कसं काय शक्य झालं हे आम्हाला थोडंसं पाहायचं होतं। तर आमच्या असं लक्षात आलं की सर जे आहेत सर हे कंटिन्यू रेग्युलर मेडिटेशन करतात आणि त्या मेडिटेशनमधून
त्यांच्या आतमध्ये असलेल्या ज्या शक्ती आहेत त्या जागृत होत आहेत हे आमच्या लक्षात आलं. आणि त्या शक्तीमधून ॲक्च्युली या एज्युकेशन फील्ड आणि रमेश सरांचा कुठंही तीळ मात्र कसलाही संबंध नाही आहे. मग हे कसं काय शक्य झालं? तर एक लक्षात आलं की ज्ञान जे म्हणतो आपण, जे जसं गौतम बुद्धांना आतमधून ज्ञानाची जेव्हा स्वतःचं दर्शन घेतलं त्यांनी, तेव्हा त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली असं आपण जाणीव घेतली किंवा अनुभवलेलं आहे, इतिहास तसा आहे. त्या पद्धतीनंच सरसुद्धा रेग्युलर बेसिसवर मेडिटेशन करतात आणि त्यामुळं ह्या नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन ह्या ॲक्च्युअलमध्ये त्यांनी प्रॅक्टिकलमध्ये आणलेल्या आहेत. मी असं म्हणेन की या भारतामध्ये अशी एकही शाळा नाही, काय म्हणतो मी रिपीट करेन परत एकदा, एकही शाळा नाही की ज्याचा संचालक फाउंडर जो आहे त्याच्या संकल्पनेतून शाळा उभारलेली. गव्हर्मेंटचे रूल्स आले, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, परंतु सरांच्या बाबतीत ते नाही आहे. तर आम्ही पाहतोय एक एक इथं वेगवेगळे यांचे कंपार्टमेंट, जसे की मॉरल व्हॅल्यूज आहे, क्लीन एन्व्हायरमेंटबद्दल, सध्याचे जे सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे, ह्या ज्या आयडियाज आणलेल्या आहेत सरांनी, तर ह्या कुठं पुस्तकातही लिहिलेल्या नाही आहेत. तर ह्या आयडिया आतमधून आलेल्या आहेत सरांच्या. आणि मी असं पाहतोय की सरसुद्धा काय करत आहेत, आतमधली जी क्वालिटी आहे त्यांची ते मुलांना दान करत आहेत. सर्वात महत्त्वाचं तो जो गुण आहे, आपण आत्तापर्यंत दान करणारे भरपूर पाहिलेत, भारतामध्ये भरपूर दानशूर आहेत, परंतु आम्ही पाहतोय की गुणाचं दान करणारे लोक नाही आहेत. आणि हे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल ह्यांनी दाखवलेलं आहे की हे गुणाचं दान करतायत आणि ते आतमधली जी ज्ञान आहे, प्रत्येक आत्म्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये ते दडलेलं ज्ञान आहे आणि ते ज्ञान बाहेर काढण्यासाठी, त्यांना स्टिम्युलेट करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांनी उभा केलेल्या आहेत. आणि मग त्यापैकी आपण इथं पाहताय की ग्लोबल सिटिझनशिप, युनायटेड नेशन्स काय करतं, पॅन्डेमिक, आपल्याला काय करायचं आहे, सायबर सिक्युरिटी, म्हणजे हे ज्ञान जसं गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये त्यांना जे लागणारं होतं ते ज्ञान काढलं बाहेर, परंतु आजच्या जगामध्ये आज कशाची जरूरत आहे तर ते ज्ञान बाहेर काढण्याचं काम सर खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप इझिली, आणि ज्या वेळेस असं म्हणलं जातं की एक जमीन तयार केली जाते, कोणतंही एखादं पीक घ्यायचं असेल तर एक जमीन तयार केली जाते आणि मग बीज विखरलं जातं, परंतु त्याला एक वातावरण लागतं ते निघण्यासाठी. आणि यांनी जमीनही तयार केलेली आहे, बीजही टाकत आहेत, हे मुलं म्हणजे हे बीज आहेत. आणि जेव्हा त्यांना ते प्रॉपर वातावरण जे लागतं ते वातावरणही निर्माण केलेलं आहे. आणि आता आम्ही वाट पाहतो एक भव्य दिव्य भारताची, आणि ते इथूनच बीज निघणार आहे आणि ते निघत आहे. धन्यवाद मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल. आम्ही आले होते 10 करोड नशामुक्ती प्रतिज्ञा घेण्यासाठी, परंतु आम्हाला एक वेगळंच दर्शन त्यांनी करून दिलं येते या शाळेमध्ये. धन्यवाद. आपल्या चॅनलचेही धन्यवाद आणि सरांचेही खूप खूप धन्यवाद. ब्रह्माकुमारीज त्यांचं खूप खूप अभिनंदन करतं. त्यांच्या ह्या ज्या चालू असलेल्या कार्याला शुभेच्छासुद्धा. धन्यवाद. ओम शांती.